आमदार संजय गायकवाड यांचा वादग्रस्त व्हिडिओ सध्या समोर येतोय। तलवारीनं केक कापून मुलाला देखील हा केक भरवलेला आहे। बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार आहेत आणि आमदारांचा हा वादग्रस्त व्हिडिओ आपण पाहतोय। मृत्युंजय गायकवाड यांना तलवारीनं केक कापून भरवण्यात आलेला आहे। शिंदेगडाचे आमदार आहेत संजय गायकवाड यांनी त्यांच्या मुलाला वाढदिवसाच्या दिवशी तलवारीनं केक भरवलेला आहे। यावर मात्र संजय गायकवाड यांची प्रतिक्रिया घेतली असता आपलं काहीही चुकलेलं नाही असं गायकवाड यांचं म्हणणं आहे। संजय गायकवाड यांनी तलवारीनं स्टेजवर केक कापलेला केक तलवारीनंच आपल्या पत्नी आणि मुलाला सुद्धा भरवला आणि तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना देखील हा केक भरवलेला आहे। या सगळ्या प्रकरणी आता मात्र संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल होणार का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे। तलवारीनं केक कापून मुलाला संजय गायकवाड यांनी केक भरवलेला आहे। या सगळ्याविषयी बोलण्याकरता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नरेंद्र खेडकर आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? संजय गायकवाड स्टेजवर तलवारीनंच केक कापतायत आणि भरवतायत सुद्धा। जिल्ह्यात अनेक ठिकाणी विशेष करून या गायकवाडांच्याच मतदारसंघात मोताळा तालुक्यात धामणगाव बडे येथे 14 डिसेंबरला सरपंच मोहन सपकाळ यांनी तलवारीनं केक कापला वाढदिवसाचा। त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला। व्हिडिओ व्हायरल झाल्याबरोबर आणि 4 जणांवर गुन्हे दाखल झाले। असाच गुन्हा यांच्यावर यांच्या कुटुंबियावर दाखल व्हावा। खेडकरजी, काही वेळापूर्वी आम्ही संजय गायकवाड यांच्याशी संवाद साधला। त्यांचं असं म्हणणं आहे तलवारीनं केक कापणं हा मुळात गुन्हाच नाही आणि तो जर कोणावर दाखल झाला असेल तर तो गुन्हा सुद्धा रद्द करण्यात यावा। 14 डिसेंबरला धामणगाव बडे येथे सरपंच मोहन सपकाळ त्यांच्याच मतदारसंघातल्या कार्यकर्त्यावर यांच्याच म्हणण्यावर गुन्हा दाखल झाला। तलवारीनं केक कापला म्हणून 4 लोकांवर करा पहिले रद्द तो। निश्चित धन्यवाद खेडकरजी। अगदी अगदी ठीक आहे, धन्यवाद। निश्चित याविषयी बोलण्याकरता जयश्री शेखे आपल्यासोबत काँग्रेसच्या नेत्या जोडल्या गेलेल्या आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? खरं म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडून ही अपेक्षा केली जाते की त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था ही ते ज्या क्षेत्राचं प्रतिनिधित्व करतात त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखली पाहिजे। परंतु दुर्दैवाने बुलढाणा विधानसभा क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणारे आमदार आणि त्यांचे पुत्र हे सातत्याने कायदा मोडण्याचं काम करत असतात। अशा पद्धतीने ज्या वेळी तलवारीने केक कापण्याच्या घटना घडल्या त्या प्रत्येक वेळी त्या संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले आहेत आणि खरंच जर हे कायदा मानत असतील तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि त्याचबरोबर हा गुन्हा दाखल करून घेण्यासाठी स्वतः मला असं वाटतं की आमदार जर कायदा मानत असतील तर त्यांनी त्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे। निश्चित शेखेजी, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। या आमदारांवर गुन्हा दाखल व्हायला हवा अशी मागणी आता जोर धरतीये। काँग्रेस असू दे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष असू दे किंवा वडेट्टीवार यांनी या सगळ्या संदर्भात आता मागणी केलेली आहे। संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी आता विरोधकांकडून जोर धरताना पाहायला मिळते। आमदार संजय गायकवाड यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ आपण पाहतोय। तलवारीनं केक कापून मुलाला भरवलेला आहे। संजय गायकवाड यांनी इतकंच नाही तर तिथं असलेल्या आपल्या पत्नी मुलाला केक भरवलेला आहे। कार्यकर्त्यांना सुद्धा या तलवारीनं केक भरवण्यात आलेला आहे। यावर मात्र SP जे आहेत बुलढाण्याचे सुनील कडासने सातत्यानं लोकशाही मराठी त्यांच्याशी संपर्क साधताय पण ते मात्र या सगळ्या मुद्द्यावर फोन उचलत नाहीयेत। काही वेळापूर्वी याच मुद्द्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूया। आश्चर्य वाटण्यासारखं काही हे दृश्य नाही आहे। ज्या राज्यामध्ये सत्ताधाऱ्यांचा एक आमदार पोलिसांना खुलेआम धमक्या देतो, कधी पोलिसांना काय व्हिडिओ रेकॉर्ड करता का, तुमच्या बायकोला दाखवणार आहात का म्हणतो, कधी सांगतोय की अशा ठिकाणी बदली करेल की तुमच्या बायकोला सुद्धा फोन लागणार नाही। त्याच ठिकाणी त्याच पक्षातला ज्या पक्षाचे आमदार संजय गायकवाड आहेत त्याच पक्षाचे मुख्यमंत्री राज्यात आहेत, ते मुख्यमंत्री दंगलखोर असणाऱ्या एका महाराजाला पाठीशी घालायचा प्रयत्न करतात। अशा राज्यामध्ये अशा लोकांकडून जर सरकार चालू असेल
तर काही फार अपेक्षा करण्यात अर्थ नाही. त्यामुळे संजय काय म्हणतात त्याला शीतावरून भाताची परीक्षा करावी तसा हा प्रकार आहे. ही सगळी माणसंच मुळात अत्यंत गुंड प्रवृत्तीची माणसं आहेत. असं हे ज्याची वृत्तीच जी आहे त्या बुलढाण्यामध्ये त्यांनी दहशत पसरवली आणि त्यांची गुंडगिरी आता त्या परिसरामध्ये खूप चर्चेचा विषय आहे. त्यांनी जे उद्योग केले त्या बुलढाण्यामध्ये लोकप्रतिनिधीला शोभेस नाही आहे. दुसऱ्यांच्या जागा घेऊन त्याने त्यावर फार्म हाऊस सुद्धा बांधला. बळजबरीनं जागा बळकवण्याचं काम झाल्याच्या तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या होत्या. ही जी प्रवृत्ती वाढीस लागली राज्यात याचा बंदोबस्त शासन म्हणून करणार आहे की नाही, सत्ताधारी आमदार म्हणून सत्ताधाऱ्यांचं कवच बनवून जर ही गरमी असेल आणि तलवार जर खुलेआम शस्त्र काढून अशा पद्धतीनं जर समाजामध्ये या लोकांची काय भूमिका आहे किंवा इज्जत आहे हे आता सरकारने ठरवलं पाहिजे. शासन म्हणून ही प्रवृत्ती ठेचण्याचं काम आणि कारवाई करण्याचं काम करणार आहे का? पोलीस विभाग करणार आहे का? तुम्ही अनेकावर गुन्हे दाखल केले आहेत यापूर्वी तलवारीनं केक कापल्यानंतर. संजय गायकवाड कोणी नाही, कायदा सगळ्यासाठी समान आहे, त्यांच्यावर ती कारवाई झाली पाहिजे. लोकशाही मराठीनं काही सवाल उपस्थित केलेले आहेत. तलवारीनं केक कापून आमदार दहशत निर्माण करत नाहीयेत का? बुलढाणा पोलीस आमदार संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करणार का? आमदार संजय गायकवाडांना कायद्याची भीती राहिलेली नाहीये का? हे सवाल लोकशाही मराठीनं उपस्थित केलेले आहेत. या सगळ्या संदर्भात काही वेळापूर्वी आमदार संजय गायकवाड यांच्याशी आम्ही संवाद साधलाय, पाहूया. तलवारीने केक भरवणं हा काही गुन्हा होऊ शकत नाही, ते काही चुकीचं नाही. यापूर्वी अशा प्रकारे केक कापून जर कोणी त्याचे गुन्हे दाखल केले असतील तर त्या संबंधित लोकांनी हायकोर्टात जाऊन ते क्रॅश करायला पाहिजे असं माझं मत आहे. केक कापणं म्हणजे कोणा माणसाला कापाय करता तलवार हाती घेणं हा उद्देश त्याचा नाही. आणि असं जर असेल तर मग तुम्ही मोठमोठ्या राजकीय कार्यक्रमामध्ये प्रधानमंत्री, मुख्यमंत्री अनेकांना तुम्ही मोठ्या मोठ्या तलवारी भेट देतात. ते तलवार उपसून पब्लिकला दाखवतात. याचा अर्थ ती तलवार त्यांनी काही लोकांना कापाय करता दाखवली नसते आणि त्यांचा हेतू काही जनतेला मारायचा नसतो. पोलीस परेडमध्ये 26 जानेवारी ज्यावेळेस एखादा डीवायएसपी तलवार दाखवत तो परेड करतो, याचा अर्थ तो परेड करतो, तो काही लोकांना मारायचा तलवार दाखवत नाहीये. गायकवाड साहेब, पण मी जो मुद्दा उपस्थित केला त्या तलवारीने तलवार काढायचा हेतू काय आहे? तो जर कोणाला मारा करता काढली असेल, कोणाला धमका करता काढली असेल, कोणाच्या गळ्याला लावली असेल तर गुन्हा होऊ शकतो, अन्यथा नाही होऊ शकत. या माझं स्पष्ट मत आहे. या आधीच हे गुन्हे दाखल झाले आहेत, त्यावर तुम्ही काय बोलाल? माझं म्हणणं आहे की त्या लोकांनी हायकोर्टात जाऊन 482 मध्ये ते गुन्हे खारिज केले पाहिजे. ते होतील तेव्हा होतील, पण आता नेमकी काय परिस्थिती आहे? आता परिस्थिती काय? जे काय घडलं स्पष्ट सांगितलं जात आहे, दृश्य आहे. हा, तुम्ही कायदा तोडलाय हे स्पष्ट आहे. कायदा तोडणं, तलवार घेऊन रस्त्याने कोणाला मारायला फिरलं असेल तर कायदा तुटला. कोणाच्या मानेला तलवार लागली असेल तर कायदा तुटला. मी तलवारीने केक माझ्या लेकराच्या तोंडात भरवला, दुसऱ्याच्यानी भरवला, तो माझा अधिकार आहे. आम्ही खानदानी मावळे आहोत, आमच्या घरात ती शस्त्र आहेतच. जर आम्ही नवरात्र तरी पूजा पण करतो, दसऱ्याला. आपण पाहतोय बुलढाण्याचे शिवसेनेच्या आमदारांचा हा वादग्रस्त व्हिडिओ आहे. आमदार संजय गायकवाड यांचा हा वादग्रस्त व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे. तलवारीनं केक कापत आपल्या मुलाला, पत्नीला, तिथं उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना देखील संजय गायकवाड यांनी हा केक भरवलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.